नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्यातल्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या संदर्भात राज्य सरकारच्याकडून घेतल्या गेलेल्या दखलची। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स सोबत आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येवरती ही चर्चा केल्याचं कळतंय आणि कोरोनाचे नियम अधिक कठोर करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। कारण राज्यातला कोरोनाचा जो संसर्ग आहे तो दिवसागणिक वाढताना दिसतोय। मुंबईतला आकडा अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये दुपटीपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि ही निश्चितपणे तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। आणि त्याचमुळे राज्यातली कोरोनाची परिस्थिती भयावह होण्याच्या आधी त्या संदर्भातले काही गर्दीच्या संदर्भातले नियम अधिक कठोर केले जाऊ शकतात अशी माहिती आपल्याला मिळते। आणि आता टास्क फोर्सच्या सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत करणार आहेत आणि त्यानंतर मग या संदर्भातले काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, मुंबई असो किंवा महाराष्ट्र, कोरोनाचा संसर्ग वाढतोय ही वस्तुस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आता न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नेमका काय विचार करत आहे? विलास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याची टास्क फोर्स जी आहे त्यांच्यासोबतली बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित आहेत। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की संपूर्ण राज्यामध्ये कोविड-19 संसर्ग बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे। त्यातही मुंबई आणि परिसरामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मुंबईकडे सर्वाधिक लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। टास्क फोर्समध्ये वरिष्ठ डॉक्टर तर आहेतच, त्याचबरोबर अनेक तज्ज्ञ मंडळी देखील आहेत। त्याचबरोबर जर का कमी तीव्रतेचा किंवा कमी क्षमतेचा जर का लॉकडाऊन लावा लागला, मिनी लॉकडाऊन, तर त्या संदर्भात काय काय उपाययोजना आणखी करता येईल या संदर्भात देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते मुंबई आणि परिसरावरती या आधीच काही प्रमाणात निर्बंध जे आहेत, जसं रात्रीचा जमावबंदी आहे असे निर्बंध लावलेले आहेत, त्यानंतर आणखीन निर्बंध जे आहेत ते कडक होणार का, रात्रीची संचारबंदी जाहीर करणार का, याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे। कारण ओमायक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते देखील वाढत चाललेले आहेत। संपूर्ण देशामध्ये एकूणच कोविड-19 संसर्ग आणि त्याचबरोबर ओमायक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि एकूणच ही संख्या नियंत्रण आणण्यासाठी आतापासूनच कठोर पावलं जी आहेत उचलावे लागणार आहे। या आधीच जी माहिती जी आहे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे की तिसऱ्या लाटेची ही सुरुवात असू शकते, त्यामुळे आपल्याला आताच खबरदारीची उपयुक्तता ज्या आहेत त्या घ्याव्या लागणार आहे। नक्कीच उदय, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असेल। याबद्दलचे अपडेट्स आम्ही सातत्याने तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।